या या काकू या. झाली नाही का नवीन बाई तयारी अजून? बसलं दिसू राहिला मला तर तुम्ही. नाही नाही बस बस आता करायची तयारीच करायची आता. हो काय कोणत्या ते मग करून तयारी? हे आपली संगीता देते आहे की ही रेडी वाटते मेकअपचं. हो हो मी देणार आहे करून. येते ना मला सामान आणलं ते ना कालच. हो हो सामान तर कधीच आणलं तर आणलं सामान सगळंच आणलं. चल मग करून घेऊ तयारी तिकडे येते ना मग बोलायला. हॅलो एव्हरीवन कसे आहेत तुम्ही सर्व? कसे आहे काय कसे आहे असे आम्ही जसं दिसून राहिलो तसं. लय केलं ना तुला नाही लग्नाच्या दिवशी आली इतक्या उशिरा आली पण थँक्यू बरं धन्यवाद म्हटलं आल्याबद्दल. हजेरी दिली आम्हाला तोंड दाखवलं त्याच्याबद्दल. कोण आहे पाहुणे का अशी का बोल राहिली सुरेखा कोण आहे? माझी कॉलेजची मैत्रीण आहे ते आम्ही शिकायला सोबत होतो ना. आज आली रे लग्नाले. तसं पाहिलं तर माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हटलं तर. मला माहीत होतं तुला राग येणार आहे. अगं पण तुला माहीत आहे ना माझा जॉब आहे म्हणून मला वेळ लागला तर मला सुट्टी नाही भेटली ना म्हणून नाही येऊ शकली. आता आली ना. हा ना मग तेच म्हणून राहिली उपकार केले आली तर. अरे सुरेखा काय तू सोडतो विषय. जाऊ दे ना बाई आल्या ना काय आता नाही जमलं जाऊ दे काही नाही आता लग्न आहे ना आज तू असं नाही करू. अगं सॉरी म्हटलं ना तुला मी. दिसत नाही का ढेपची रे धक्का मारून गेली मला तिकडे. चष्मा लावलेला मोठा नकली. हो बस काय फक्त कोण आहे काय सांगा बोलता येत नाही एकटा आपल्याला. जाऊ दे काय नाही होत बरं आता ठीक आहे पण रिसेप्शनला यावं लागणार आहे तुला ठीक आहे ना? हो नक्की नक्की नक्की. ए ए मुली काय करताय ग माझ्या पर्समध्ये काय बघते ग सोडते तिथे. जाऊ दे ना बाई जाऊ दे ना ते काय खाऊन राहिली त्या पर्शीतलं. काय काय पर्शीतलं काकू पर्स 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 असं का टर्स असं तिकडे काही करत नाही रे पोरगी. अय ठेवते थैली तरी चालली म्हणते उलची तसं दे नाही. जा हो तुझी माय बोलावते तुला तिकडे चाल रे. थैली काकू थैली नाही आहे रे. हो रुबी जाऊ दे ना लहान लेकरू आहे काही नाही करत ना ते. चलते इकडे माझी पर्स. हा मग आता लढवलं तेवढा पोरीले. हा मग माझा मोबाईल होता माझ्या पर्समध्ये कार्ड्स आहेत माझे. तू कालच आली बाई लग्नाले. चल सुरेखा पटकन तुझा मेकअप करून देते मी चल. मेकअप ताई संगीता ताई आहेत ना देतात ना मेकअप करून. आता तू आता झाली ना फ्रेश हो मस्त नाश्ता करून घे काही शरबत पे काही हे ताई देतात ना तोपर्यंत मेकअप करून ना. हो हो या संगीता ताईला येते ना ब्युटी पार्लरचं. ब्युटी पार्लर अगं बाई त्यांना तुला म्हणतात तरी नाही येत आहे ब्युटी पार्लर म्हणते. ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला असं म्हणायचं का तुला? ते काही असो माझ्याकडे खूप जास्त महाग आहेत जे पण आहेत कॉस्मेटिक्स वगैरे मी लावून देते तिला. आणि इथे एवढी गर्दी काबर केली जर ए मुला कोणाच रे तू? ए कोणाच म्हटलं तू बाहेर जा इथे गर्दी काबर केलेली आहे जा जा बाहेर जा बाहेर जाऊन खेळ. तो बसलाच तर होता फक्त काही केलं नाही त्यानं काय चुपचाप तर बसला होता तो खेळत होता त्याचं काय समजतं स्वतःला कुठे राजकुमारी समजू राहिली का स्वतःला? ताई तुमच्या दोघीमधून कोणीतरी एकच इथं थांबा इथं गर्दी नका करू बरं मग गरमी होते ना. हो हो मी चाललीच ना मला काय काम आहे. हो ताई थांबा ना जाऊ नका ना. त्या एकट्याच काय माझं काय काम आहे? ब्युटी पार्लरवाली तू आहेस ना जातो मग मी माझं काय काम आहे आम्ही दोघी जातो. हो ताई थांबा ना तुम्ही तरी थांबा संगीता ताई तुम्ही दोघी थांबा बरं तुम्ही दोघी नका जाऊ. बरं जायचं असेल तर जा मग दोघी चांगलंच आहे तिथे जागा होते मग बरीच मोकळी. थोडं स्माइल करा छान. तसंच. माया फोटो ए चल निघितून चल. काऊन नाही निघत तुम्ही कोण मला सांगणार आहे निघ म्हणून तुम्ही काय करू राहिला मग एवढंच आहे तर तुम्ही निघा ना. काय उद्धटायचं रे तू थांब तू जरा चल निघ लवकर म्हणजे तुला असं मारीन की नाही लक्षातच ठेवशील. इथं स्टेजवर नको थांबू मी एकटी थांबणार आहे इथं माझी मैत्रीण आहे ती समजलं काय? ओ ताई बाजूला व्हा बरं. कोणाला आता बाजूला अरे कोण आहे? कोणतं नाही आहे काढा. अरे बाई तुम्ही या ना मंदापासून तुम्हाला म्हणून राहिलो ना सारखा मंदात फोटोच्या येऊन राहिलो तुम्ही सगळा फोटो खराब करू राहिला. जा बरं उठून. ओ माय गॉड. आता आला बा मस्त फोटो. चला मग एकदा फोटोशूट करून घेऊ. हिरवं बॅकग्राऊंड पाहिजे मागे असं झाडायचं एकदा काढून घेतलं की झालं मग. बरं ठीक आहे. वा बापा नवरी तर डबलनच उच्च आहे बा नवरदेवाच्या. स्टूलच ठ्या लागते याला तर पायाखाली. का हो उंची झालंय हे होऊन राहिला ना मग आता तुम्ही जरा ठेंगण्या दिसतान ना नवरीच्या पुढे. हावलेक मी हाईट आता काय करा का ते उंचीच कमी आहे ना अशी इजी जास्त आहे मग काय करता आता कसं करता म्हटलं मग. मग बसून करायचा का फोटोशूट?
हा लेख ते चालते. म्हणजे ते मग आता बसेल होते तर काही एवढं लक्षात नाही आलं, पण आता लस दिसू राहिला ना फरक. हे भूतीन आलीस का रे बापा मागे मागे? मला सांगितलं पण नाही. तुम्ही सगळे चालले आले इकडे. मला सांगायचं असतं एकदा, मी पण आले असते ना. तिचं लक्ष ठेवायला पाहिजे ना कोणीतरी. अरे आमचं ध्यानच नाही राहिलं ना. हे फोटोवाल्या भाऊला लवकर जाणं आहे ना. अरे पण बापा ब्युटी पार्लरवाल्या बाईला काय आहे एवढं, काय देऊ राहिलं तुम्ही मागे मागे? कोण मिरून राहिली ही एवढी? अरे बाई म्हटलं आता काही काम नाही ना मेकअपचं. आता काही मेकअप काही खराब नाही होत की? आता संध्याकाळ झालं ना, काही नाही होत आता. मेकअप करायची काही गरज नाही. जा तुम्ही जा. जा तुम्ही जा म्हणजे कुठे जा? मी कुठे जा? अरे तुमचा मेकअप झाला असेल ना करणार, तर तुमचं काम झालं असेल तर जा म्हटलं घरी, असं म्हणून राहिलो बा. म्हणजे मेकअप करायला शेत आण तुम्ही ब्युटी पार्लरचा. अरे ओ, तू आलास नाही तर फोटो काढायला. मी तिची मैत्रीण आहे, समजलं ना. हां तेच तर म्हटलं, तेच म्हणून राहिलो ना मी. एवढा ॲटिट्यूड इकडे तिकडे, मिरो मारो मिरो मारो. नवरीत एवढा ॲटिट्यूड नसते जेवढा तिच्या मैत्रिणीत असते बापा. बरं बरं बापा, बरं बरं, थांबा थांबा. तुमचे फोटो काढू का नवरदेवासोबत की नवरीचेच काढू? माझे कशाला? नवरीचे काढणं माझे कशाला काढतोय? मी काढते नंतर त्यांच्यासोबत, दोघांसोबत पण. बरं बापा जसं म्हणसान तसं.